क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये। मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल, लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ, सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर। सोबत स्मार्ट वॉच, ब्लूटूथ स्पीकर, नेक बँड फ्री मिळण्याची संधी। क्रेडिट कार्डवर मिळवा 2000 ते 10000 रुपयांची कॅशबॅक। कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा 10 ते 25% सूट। एक्सचेंज सुविधा उपलब्ध। आयफोनचे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, पाटील टॉवर, कराड, तासगाव रोड, पलूस। मोबाईल 76 66 61 35 46। लहान असताना चूक गावचा खास मला भरवत असताना माझी ओळख पहिल्या पक्षाबरोबर करून दिली। तो पक्षी म्हणजे मोर। ती म्हणायची येते ती नाच रे मोरा, मामाना घरात का कोण घाली चारा, चारा खा पाणी पी भुर्रे मारा। हे गाणं इतकं सुंदर होतं की नंतर मोर पाहण्याचा ध्यास मला लागला। आणि आमच्या गावात, मी ज्या गावात राहतो म्हणजे माझं गाव गोव्यातल्या सह्याद्रीच्या पायथ्याशी बसलेल्या केरी हा माझं गाव। कन्नड भाषेमध्ये केरीचा अर्थ होतो जलाशय। महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकामध्ये, गोव्यामध्ये ज्या सगळ्या केरी आहेत त्यांचा अर्थ होतो जलाशय। असं सुंदर जलाशय, नद्या याने समृद्ध असलेला माझा गोवा, निळ्या काळीच्या काठाला माझं हिरवाचं गाव, जगात मी मिरवितो त्याचे लावून या नाव, असं बाबा बोरकरांनी आपल्या कवितेमधून सांगितलेलं आहे। हिरवळ आणि पाणी तेथे स्फूर्ती मजला गाणी। बोरकरांच्या सगळ्या कविता जर वाचल्या तर पक्षी म्हणजे काय किंवा जैव विविधता म्हणजे काय याचं ज्ञान आपसुकपणे आपल्याला होत आहे। 1972चा वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट हा इंदिरा गांधी जेव्हा पहिल्या वसुंधरा परिषदेमध्ये सहभागी झाल्या त्यानंतर आला। परंतु त्याच्यापूर्वी आपल्याकडे म्हणजे आपण जर कवी कुलगुरू कालिदासापासून प्रारंभ केला तर आपल्या लक्षात येतंय की अभिज्ञान शाकुंतल किंवा वेगवेगळे आपले जे महाभारत किंवा रामायण या सगळ्या ग्रंथामध्ये ते मग मानशाद शाश्वती गमहा हा पहिला श्लोक असू द्या, वाल्मिकीने जो रचलेला आहे तो सायबेरियावरून येणाऱ्या कोण पक्षाच्या संदर्भात म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही। आपण म्हणतो आज आपण पक्षी निरीक्षक आहोत, परंतु कोण कधी कोणत्या काळापासून हे पक्षी निरीक्षण चाललं होतं। कारण माझ्या गोव्यामध्ये ज्या परिसरातून कुशावती नदी वाहते त्या ठिकाणी 10,000 वर्षापूर्वीची कातळ शिल्प सापडलेले आणि या कातळ शिल्पामध्ये त्या ठिकाणी प्रकर्षाने मोर आढळतो। म्हणजे 10,000 वर्षापूर्वी जेव्हा माणसाकडे नव्हती भाषा, नव्हती संस्कृती, कारण संस्कृतीचा जन्म जो तो आपल्या ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये शेतीचा प्रारंभ झाला आणि आपल्याकडे संस्कृती आली। म्हणजे 9व्या युगामध्ये या संस्कृतीचा जन्म झाला। आपण ज्याला संस्कृती म्हणतो। सृष्टी से पहले सत नहीं था, असत भी नहीं था, अंतरिक्ष भी नहीं था, क्या पाता उसगल्यानंतर जल भी कहा था आणि पाणी आल्यानंतर मग आपल्याकडे ही हिरवाई हा निसर्ग आपल्याला पाहायला मिळतो। दापोलीमध्ये उत्खनन करत असताना म्हणजे घरासाठी बांधकाम चाललं होतं, नवीन घर, तर त्यावेळेला जीवाश्म आढळले आणि महाराष्ट्रामध्ये किती सघन जंगल होतं त्याची कल्पना या जीवाश्मावरून आपल्याला मिळते। आज महाराष्ट्रामध्ये तुम्हाला वाईट वाटलं तरी भयानक परिस्थिती आहे जंगलांची। ज्या परिसरामध्ये मी राहतो तिथलं शेवटचं जंगल लचके तोडून आपल्याकडे देशभरातून रबर लागवड करून आलेल्या लोकांनी उद्ध्वस्त केलेलं आहे। सिंधुदुर्गातलं चंदगड, त्या बाजूला कर्नाटकातला भीमगड आणि या बाजूला महादई गोव्याची याच्या कुशीत असलेले जंगल आज समाप्त होण्याच्या वाटेवरती आहे। पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मी जेव्हा भ्रमंती करतो धुळ्यापासून, गेल्या वर्षी एका कार्यक्रमासाठी धुळ्याला गेलो आणि आज या ठिकाणी एक सुंदर पुस्तक प्रकाशित होतं हे धुळ्यातल्या पक्षी वैभवाच्या संदर्भात। खूप वाईट वाटतं की आपण काय देणार आहोत आपल्या मुलांसाठी, आपण काय ठेवणार आहोत पक्षासाठी। आपल्याकडे कागस्पर्श आहे, आपल्याकडे काककुशुंडी आहे, हे केवळ आपण संस्कृती इतिहास म्हणून मिरवणार का? आपल्याकडे बाबर आला, तो विध्वंस म्हणून आपण त्याला
मानतो, परंतु त्या बाबरने ज्या प्रदेशातून आला, भयानक प्रदेश, उष्णता इतकी, वाळवंट, आणि तिथून आल्यानंतर जेव्हा तो भारतात आला तेव्हा या ठिकाणी तुई तुई नाचणारा मोर याला आकर्षित करून गेला, आणि त्यामुळे आपल्या आत्मचरित्रामध्ये मोराची वर्णनं येतात. अलेक्झांडर आला मॅसिडोनियावरून, तर इंडिका नावाचं पुस्तक त्याने मॅगॅझिनने लिहिलं, तर त्याच्यामध्ये त्याला कसा आनंद झाला मोर पाहून. म्हणजे आपण मोर जो आहे हा मोर आपल्यासाठी केवळ संस्कृतीचं, धर्माचं प्रतीक नाही. म्हणजे आपल्याकडे शारदा जी आहे, सरस्वती जी आहे, आमच्याकडे रणमाले नावाचं लोकनाट्य होतं. म्हणजे आपण कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रातलं, खूप वाईट वाटतं की कोल्हापूर सिंधुदुर्ग वजा महाराष्ट्र असा अभ्यास झालेला आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं जेव्हा आपण लोक सांस्कृतिक धन म्हणतो तर तिथल्या रणमालेला स्थान आहे. आणि त्या रणमालेमध्ये शारदगे सुंदर तू मरार सुवार झालं, म्हणजे त्या ठिकाणी सरस्वती जी आहे ती मोरावरती स्वार होऊन प्रगट करते, त्याचं वर्णन आपल्याला मिळते. म्हणजे इतकं सुंदर लोकनाट्य, म्हणजे महाराष्ट्राचं लोकनाट्याची परंपरा जी आहे. म्हणजे कुठचंही पुस्तक वाचलं तर तुम्हाला रणमालेच्या संदर्भात एकही ओळ आजपर्यंत आढळत नाही. म्हणजे हे आधी लोकनाट्याची परंपरा जी आहे आपल्या, म्हणजे आता दशावतारी नाट्य जे आहे किंवा ही सांगली ही नाट्य पंढरी मानली जाते. आमच्या गोव्यातून म्हणजे कृष्णदास शामा, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे, आनंदाचे धाम त्याचे गाऊ वाचे नाम रे, असं म्हणणारा कृष्ण भटभानकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन किर्लोस्कर महाराष्ट्रात आले आणि त्यांनी संगीत नाटकाची निर्मिती केली असा इतिहास सांगतो. आणि हे महाराष्ट्राने मान्य केलं पाहिजे, कारण आपण म्हणतो की महाराष्ट्र गातो तो गोव्याच्या गळ्यातून. आणि म्हणून आपण लता मंगेशकरापासून दीनानाथापासून सगळ्यांची, ज्योत्स्ना फुलेपासून सगळ्या जे दिग्गज आहे त्यांचा इतिहास बघितला तर आपल्याला याची कल्पना आहे. आणि म्हणून आमच्या गोव्यामध्ये सुद्धा इतकं सुंदर म्हणजे पक्षासंदर्भात, मोरासंदर्भात इतकी नृत्य आहेत. आमच्याकडे मोरुलो नावाचं नृत्य होतं आणि ते नृत्य एकेकाळी ज्या ठिकाणी सर्व वन जंगल होतं असा गाव आहे सरवण म्हणून, तर त्या सरवणमध्ये वनचो मोरुलो वनपळा खाय मोरुलो पाण्याशी जाय अशा प्रकारची लोकगीतं गाऊन हे मोराचं नृत्य इतकं सुंदरतेने सादर केलं जातं. म्हणजे आज महाराष्ट्राची लावणी जी आहे या लावणीपेक्षा प्राचीन नृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये आहे, परंतु लोकांना लावणी खूप आवडते. आमच्याकडे आम्ही बंद केले कारण इतके चाळे, भयानक असं चित्र 2 वर्ष आम्ही बंदच करून टाकले. आमच्याकडे राष्ट्रीय लोक सांस्कृतिक महोत्सव जेव्हा होतो, ही लावणी नाही महाराष्ट्राची, मी सरळ सांगितलं. आणि लावणी म्हणजे आमच्याकडे सुद्धा लावणी होते, पण ती परमेश्वराचा लाभ, म्हणजे ब्रह्मदेवाचा. ब्रह्मदेव गायदेव त्याचे नावच होतं. अशा पद्धतीनं ब्रह्मदेवाची लावणी आमच्या तिकडे, किंवा विठ्ठलाची लावणी, लावण्य, देवाचं लावण्य लोकांनी अनुभवलं, स्त्रीचं लावण्य अनुभवलं. आणि हे आपण जेव्हा या संस्कृतीच्या अभिसरणातून मांडतो तेव्हा आपली संस्कृती जिवंत असल्याचा पुरावा आपल्याला सापडतो. आणि म्हणून हे पक्षीमित्र संमेलन इतक्या सुंदर स्थळी होतं. 2 नद्याचा संगम, वारणा आणि कृष्णा. खरं म्हणजे कृष्णा नदी जी आहे तिचा उगम महाबळेश्वरला होता, तो बघितला मी. आणि अंसा देवीला ती मग बंगालच्या उपसागरामध्ये एकरूप होते. आमचा लढा गेल्या, म्हणजे माझं जेव्हा वय 15 वर्षाचं होतं तेव्हापासून आता 57 वर्ष पूर्ण झाली, तर माझं पूर्ण आयुष्य 15 पासून ते ह्या नदीच्या वेगवेगळ्या रूपाने पाहण्यासाठी, नंतर तिचं संवर्धन करण्यासाठी केलंय. आणि म्हणून कर्नाटकासाठी ह्या मोठ्या राज्याला एक छोटा प्रवाह वळवण्यासाठी आम्ही आज, म्हणजे त्यांना अक्षरशः, मी तुम्ही जर कल्पना केली की कृष्णेची उपनदी जी आहे मलप्रभा, या मलप्रभे 3 पटीनं लहान आमची मादई आहे. आणि या मलप्रभेला जगवण्यासाठी आता 111 किलोमीटर लांबीची नदी, तिचे काही प्रवाह कर्नाटक वळवू पाहते. आम्ही शेवटी त्यांना ट्रायब्युनलमध्ये खेचलं आणि ट्रायब्युनलमधून त्यांना 3.9 TMC फीट पाणी दिलं. कसं आहे की धरणं जे आहे, म्हणजे आपल्या पुऱ्या देशामध्ये आपण जर बघितलं तर महाराष्ट्रासारखं नियोजन जे आहे इतकं बेकार नियोजन की
स्वतंत्र झाल्यानंतर लोकांना फक्त पाण्यात उपसून टाका आणि तुम्हाला पाहिजे ते लावा. आणि त्यामुळे आपण आज ज्या म्हणजे दिशेने वाटचाल करत आहोत ते जर नॅशनल जिओग्राफिकचा अहवाल जर वाचला तर पुढे वाळवंट ठेवणार आहात का तुम्ही राजस्थानच ठेवणार आहात. म्हणजे मी जेव्हा राजस्थानला गंगानगरला एका परिषदेसाठी गेलो आणि तिथं मी त्यांना विनंती केली की मला तुम्ही गंगानगर जे आहे गंगानगरवरून मी कलिबंगनला गेलो, कारण कलिबंगन हे असं स्थळ आहे की ज्या ठिकाणी आपल्या सिंधू संस्कृतीचा वारसा आपल्याला सापडतो. आता महाराष्ट्रामध्ये प्रवरा नदीच्या काठी जर तुम्ही गेला तर तिथं डॉक्टर साळी जे आहे यांनी धायमाबादचा महाकायचा ग्रंथ लिहिलेला आहे. सांकल यापासून प्रेरणा घेऊन या माणसाने प्रवरा नदीच्या काठी जी सिंधू संस्कृतीचा वारसा जपणारी संस्कृती होती त्याचे जीर्ण अवशेष शोधून काढले आणि तो वारसा त्यांनी मांडला. आज ते प्रवरा नदी बघा आणि धायमाबाद बघा, सगळं बेचिरा पुण्याच्या वाटेवरती आहे. ज्या ठिकाणी रोम इजिप्त वरून गलबत यायची संत गोराकुंभाराच्या गावामध्ये तेरणा नदी ज्या ठिकाणी आहे तर ती तेरणा नदी मी पाहायला गेलो म्हटलं ही नदी काय गटार आहे, भयानक गटार इतकं म्हणजे. आणि तो परिसर बघितला ज्या ठिकाणी साप्ताहिक बाजार भरतो, उलटी यावेळी परिस्थिती काय केलं आपण. आणि आपल्याला सांगतोय म्हणजे वेद व्यासमुनी सांगतो विश्वस्य मातरा, विश्वाच्या माता आणि या विश्वात औरतने जन्म दिया मर्दों को, मर्दों ने बाजार दिखलाया असं आपण हिंदीमध्ये म्हणतो. आज आपण ह्या सगळ्या पुत्रांना आपण जन्म दिला आणि नदीची परिस्थिती आपण गटारगंगा करून टाकलेली आहे. मी जेव्हा गंगा बघितली गंगेमध्ये ऋषिकेशला वरच्या त्या परिसरामध्ये आंघोळ केली, पण नंतर खाली आल्यानंतर मला कळलं की राम तेरी गंगा मैली होईल चित्र. आणि म्हणून आज महाराष्ट्रातल्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या पक्षी मित्रांनी जागृत होणं गरजेचं आहे. एक माणूस शरद आपटे सारखा सलाम करतो मी त्यांना की काय माणूस करतोय. म्हणजे त्यांनी पक्षी का गातात, कशासाठी गातात, गाणं म्हणजे काय त्याचं असतं त्याचा अनुभव देण्यासाठी पुढच्या पिढीला जो वारसा दिलेला आहे. अशा प्रकारची माणसं जर महाराष्ट्रामध्ये आणखी निर्माण झाली तर हा महाराष्ट्र टिकेल, नाहीतर भयानक परिस्थिती होईल. तुमचं जंगल खलास होत चाललंय. एकही नदी जी आहे तिची परिस्थिती आपण कशा पद्धतीने गोदावरीला जाऊन बघा. म्हणजे ज्या ठिकाणी प्रतिष्ठा नावाची राजधानी अस्तित्वात आली ती पैठण नगरी मी बघितली 10 वर्षापूर्वी, परत म्हणतं पाय ठेवायचं नाही या ठिकाणी. काय बेकार. हे सगळं चित्र जे आहे हे खूप भयानक आहे. आणि म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये यावत भूमंडला धत्ते सशैल वनकाननम, जोपर्यंत या पृथ्वीवरती जंगल असतील, म्हणजे आमच्याकडे जंगल 140 दशलक्ष वर्षापासून आहेत आणि त्याचा जर वारसा आणि त्याचा इतिहास जर बघायचा असेल तर दोडामार्गला तुम्हाला यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये केवळ म्हणजे एकच जंगल डायनोसॉरच्या कालखंडात शिल्लक आहे. ते माझ्या प्रयत्नामुळे टाइम्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून प्रकाशात आणलं आणि मग महाराष्ट्रातल्या सरकारने तिळारी कन्झर्वेशन रिझर्व केलं आणि त्यामुळे आज मल्हार इंदुरकर नावाचा जो तरुण होता तो आमच्या चळवळीमध्ये आला. मी त्याला म्हटलं मी तुला अशा प्रकारचं जंगल दाखवतो जेव्हा नव्हता या पृथ्वीवरती माणूस, जेव्हा नव्हता पृथ्वीवरती आपल्यासारखे वाघासारखे प्राणी, त्या काळात जंगल दाखवतो. ते जंगल मी दाखवलं आणि त्याला सांगितलं जाताना अशा प्रकारचं जंगल तू ज्या ठिकाणी काम करतो तो काम करत होता आपल्या म्हणजे जे उदमांजर जे आहे पानमांजर जे आहे त्याच्यावरती काम करत होता. तो माझ्याकडे आला होता. तर हे जंगल बघेल तशाच प्रकारचं जंगल तू ज्या परिसरात काम करतो तिथं सापडणार आहे. आणि मग त्याने मला फोन केला आणि बोलावलं आणि म्हणाला तुम्ही या. आणि आम्ही बघितल्यानंतर कळलं की ते जंगल जे आहे ते मिरिस्टिका स्वॅम्प व्हेजिटेशन आहे, युनिक इन द वर्ल्ड. म्हणजे इतकं वैशिष्ट्यपूर्ण हिवाळे म्हणून दोडामार्ग तिळारीचं जे खोरं आहे त्या ठिकाणी जंगल तुम्हाला पाहिजे. गोव्यामध्ये जवळजवळ 6 ठिकाणी अशा प्रकारची जंगलांनी शोधून काढली. त्याचं संवर्धन जे आहे ते करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या म्हणजे आमच्या गोव्यामध्ये छोटं राज्य असेल म्हणजे तुमच्या कुठल्याही जिल्ह्यापेक्षा छोटं राज्य, परंतु पूर्ण देशामध्ये गोवा हे असं राज्य आहे की तिथल्या लोकांना राजकारणी घाबरतात. महाराष्ट्रामध्ये तसं नाही.
म्हणजे आमचे राजकारणी, कारण सगळे जर तुम्ही कायदे बघितले 1986चा कायदा बघा, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, त्या कायद्याच्या आधारे आम्ही वेगवेगळ्या गोष्टी संवर्धन करण्यासाठी नवनवीन कायदे केले. गोवा फाउंडेशन नावाची संस्था जी आहे, डॉक्टर क्लाउड ऑल्वेज त्याचे डायरेक्टर आहेत, यांच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये नेले, केंद्रीय स्तरावरती दिले आणि मग त्याच्यासाठी आमच्याकडे गोवा हे असं राज्य आहे की ज्या ठिकाणी आमचे राजकारणी सांगतात की भारताचं जर आपण बघितलं वन क्षेत्र 30% नीती सांगते आपल्याला वननीती, पण गोव्याचं जंगल 3702 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे. 1224 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ हे सरकारी मालकीचं जंगल क्षेत्र आहे आणि 60%च्या हे ग्रीन कव्हर, तुम्ही जर फॉरेस्ट रिपोर्ट जर बघितला, फॉरेस्ट सर्वे रिपोर्ट, तर 60% जंगल आहे असं मानलं जातं. परंतु हे जंगल जे आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला जंगल दिसतंय, म्हणजे मी जेव्हा सांगलीमध्ये आलो तेव्हा सांगलीमध्ये जंगल कसलं आहे हे सगळं मानव निर्मित आहे. कारण तुम्ही जर वानोशीला आलात तिळारी नदीच्या काठी, तर त्या ठिकाणी एक झाड आहे, इतकं सुंदर झाड, आणि पक्षी मित्रांनी हे झाड जाऊन मुद्दाम बघितलं पाहिजे, कारण ही झाडं जर राहिली तर पक्षी येतील. टेट्रामस नोडिफ्लोरा नावाचं झाड 2000 वर्षापेक्षा जास्त हे झाड जगतंय, त्याचे पुरावे तुम्हाला मिळतात. तुम्ही जर कंबोडियाला गेला तर त्या ठिकाणी तिथल्या जीर्णावशेषामध्ये हे झाड तग धरून उभं असलेलं, म्हणजे कुसुमाग्रज यांच्या कविता जे बाबुल झाड म्हणतात, ते बाबुल झाड कसं आहे, त्या बाभळापेक्षाही सुंदर असं झाड, जे बाबुल झाड, बाबळीचे काठी पंढरीच्या वाटे असं आपण म्हणतो, ती बाबुल. आणि टेट्रामस नोडिफ्लोरा त्याचं नाव मराठीमध्ये आहे मजेशीर आहे, जंगली भेंडी म्हणून. कारण ते जंगली भेंडीचं झाड असं जर म्हणजे भेंडीसारखं झाड नाही, सुंदर इतकं अद्भुत आणि महाकाय झाड आहे. आमच्या तिकडे त्याला जर्माल म्हणतात. म्हणजे जेव्हा या ठिकाणी त्यांनी पुस्तक प्रकाशन केलं, ते शरद यांचं नाव जे जर बघितलंय, तर कालखंड हा पक्ष्यांसाठी, म्हणजे माणसं म्हणजे जन्माला येताना काय घेऊन येतात बघा, त्यांनी वारसा घेऊन आले. शरद हा पक्ष्यांचा वारसा, शरद ऋतूचा कालखंड आहे. म्हणजे दुर्गा भागवताचं पुस्तक वाचा, ऋतुचक्र, ते वाचल्यानंतर कळेल. पक्षीकोश वाचा, हे सगळं वाचल्यानंतर हे नाव म्हणजे त्यांना कोणी दिलंय, हा वारसा त्यांच्या पूर्वजांनी दिलेला आहे, कधी मिळाला माहिती नाही. हे सगळं काम जे आहे माणूस करतोय, हे त्यांनी म्हणजे आय एम द स्टेट, लुईस फॉटी म्हणत होता. तशा पद्धतीनं जर माणूस वागला तर उत्तर शून्य येत नाही, पण ते विनम्रतेने वागत आहे. या ठिकाणी पक्षी मित्र संघटनेचे सगळे कार्यकर्ते जर बघितले खूप समाधान होत आहे. म्हणजे आमच्याकडे वेगवेगळी परंपरा आहे गोव्यामध्ये, म्हणजे आमचं जीवन जे आहे ना ते सगळं निसर्गावरती अवलंबून आहे. आमच्याकडे आम्ही कावळा जो आहे, या कावळ्याच्या नावानं सुद्धा गोव्यात मंदिर आहे. मोराच्या संदर्भातले तुम्हाला चित्र सांगितली, तर कावळ्याची पूजा जशी आपल्या भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी होते, तर कावळ्याचे समर्पित अशी मंदिर आहे. आणि म्हणजे आता पुऱ्या भारतातलं मगरींचं मंदिर तुम्हाला गोव्यामध्ये पाहायला मिळेल. कारण लोकांनी निसर्ग जो आहे, जैवविविधता आहे, तिला महत्वाचं स्थान दिलं आहे. त्यामुळे पुऱ्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये जैवविविधतेचं काम जे आहे कट अँड पेस्ट केलेलं आहे. वाईट वाटून घेऊ नका. कट अँड पेस्ट म्हणजे सिंधुदुर्गमध्ये काय आहे, सिंधुदुर्गमध्ये केर गावाचा आम्ही जेव्हा रिपोर्ट बघितला, अरे ह्या गोष्टी या गावामध्ये नाही, मग याने कशा चिकटवल्या सगळ्या. हे असं करू नका. आमच्याकडे आम्ही 3 लेवलला, छोटं राज्य आणि त्यामुळे 3 लेवलला 3 स्तरावरती आम्ही पहिल्यांदा ग्रामसभा किंवा त्याच्यापूर्वी पंचायत आणि त्यानंतर मग गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड, त्या ठिकाणी तज्ज्ञ मंडळी असतात आणि ही तज्ज्ञ मंडळी शहानिशा करते आणि त्याला मान्यता आहे. हे जे PBR आहे, जे आपल्या महाराष्ट्रातल्या एका विचारवंताने, जीवशास्त्रज्ञाने आपणाला दिलेले, भारताला दिलेले आहे, त्यांच्या राज्यामध्ये ही PBRची चळवळ जी आहे ती खूप दुर्बल रीतीने चालत आहे. BMC जे आहे, बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी, त्या दुर्बल होत चाललेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आज वाळवंटाच्या दिशेने चालत आहे. आणि हे रोखण्यासाठी आपल्याला जो संत, म्हणजे महदंबा जर तुम्ही बघितली, महदंबाचे ढवळे काढले, चक्रधर स्वामी, चिवकाऊ, त्याचा उल्लेख बघा चक्रधर स्वामींच्या याच्यामध्ये. घार हिंडते आकाशी तिचे चित्त तिचे बालकापाशी. कशी माणसं, कसे संत आपल्याला मिळाले. हा सगळा वारसा जर घेऊन आपण पुढे जाणार आहोत
तर माझ्या मते अशा पक्षमित्र संमेलनात आपण हे सगळे विषय जे आहेत त्याचा समाविष्ट केला पाहिजे. तुम्ही कातळ शिल्प, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ज्या ठिकाणी आता ऑइल रिफायनरी येते ते बारसूमध्ये झाला, तर त्या ठिकाणी वाघाची जी चित्र आहेत ती जगातील अद्भुत चित्र तुम्हाला, माशाची चित्र तुम्हाला पाहायला मिळतील. ती नंतरच्या कालखंडातील. गोव्यातील चित्र जे आहेत ते 10,000 पूर्वीचे आहेत. गोवा किंवा उडपीला, कारण उडपीला वगैरे त्यांना मायक्रोलिथ्स म्हणजे जी शस्त्र आहेत माणसाची ती सापडलेली आहे. तसे पुरावे या कातळ शिल्पावरती सापडलेले, त्यामुळे त्यांचं कालनिश्चिती करणं कठीण आहे. आणि तो जो सगळा वारसा जो आहे तो डॉक्टर तेजस गर्गे यांच्या माध्यमातून आता वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये येणार आहे. ते टेंटेटिव्ह लिस्टमध्ये, संभाव्य यादीमध्ये त्याचा समावेश झालेला आहे. तर तिथं जर आपण त्या कातळावरती जाऊन बघितलं तर जैवविविधतेचा वारसा आपल्याला, त्यामध्ये पक्षी सुद्धा पाहायला मिळतात. पक्षी हे भारतासाठी नवीन आहे, कारण आपल्या सगळ्या देवांचे म्हणजे गरुड जो आहे, गरुडावरी बैसले माझे स्वामी, म्हणजे तो विष्णू जो आहे आणि लक्ष्मी जी आहे त्याची मंदिर आमच्या गोव्यामध्ये गरुडावरती आपल्याला पाहायला मिळतं. तो गरुड असू द्या किंवा वेगवेगळे पक्षी जे आहेत, म्हणजे काही पक्षी जे आहेत आमच्याकडे कैडे म्हणून गाव आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात. म्हणजे आमच्या गोव्यामध्ये आता सावंतवाडीला आपण जे खेळणी आहे त्या खेळण्याचा आदर होतो, पण महाराष्ट्रातल्या खूप कमी लोकांना माहिती आहे. हे सगळे जे कलाकार आहेत ते गोव्यातल्या वेरणा देवीचे महासाजी जे आहे त्या महासाचं मंदिर 16व्या शतकामध्ये पाडलं. सगळे हे जे कलाकार आहेत, कारागीर आहेत, गोवा सोडून आले महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राने त्याला आश्रय दिला. तिथल्या सावंतवाडकर भोसलेने आश्रय दिला आणि त्यामुळे चितारी कला जी आहे, चितारी आळी महाराष्ट्रामध्ये आहे. तर ते जी चितारी आहे तर ते चितारी पाटावरती सुंदर सुंदर चित्र काढतात. ही चित्र जर आपण बघितली ना तर तुम्हाला कळेल. म्हणजे माडावयलो कीर शेपटी हलयता आणि चेडवांग पळून डोळे मारतात. म्हणजे मुलीला बघून तो जो रोज रिंग पॅराकिट आहे तो डोळे मिसकावतो असं त्या गाण्यामध्ये अर्थ आहे. तर तो रोज रिंग पॅराकिट आहे, त्या रोज रिंग पॅराकिटची सुंदर सुंदर चित्र ते पाटावरती काढतात. म्हणजे माणसाला कसं निसर्गाकडे जोडणं हे आपल्याला त्यातून कळतं. जे कीर पक्षी जो आहे त्या कीराची वेगवेगळी चित्र आज आपल्याला, आपण पोपट ज्याला म्हणतो तो खरं म्हणजे कीर आहे. आडनाव सुद्धा महाराष्ट्रामध्ये कीर आपल्याला आढळतात. आपले डॉक्टर माधव गडगे हे गोव्यातल्या पेडणेचे, म्हणजे खूप माणसं आता आमटे वगैरे कुटुंब आहेत. ही गोव्याबद्दल त्या 16व्या शतकामध्ये जो इतिहास आहे अजूनही आपल्याला कळलेला नाही. म्हणजे महाबळेश्वर सहलांचं जर पुस्तक आहे तांडव म्हणून, युग सावर म्हणून ते कोकणीत लिहिलं आणि मराठीत त्याने ते तांडव म्हणून. हे तांडव पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कळेल एक छोटं राज्य ज्याला उद्ध्वस्त करण्यासाठी पोर्तुगालच्या एका छोट्या देशातून आलेल्या युरोपियनाने पूर्ण मंदिरं उद्ध्वस्त केली, पूर्ण संस्कृती उद्ध्वस्त केली. परंतु असं असताना आमच्या गोव्यातल्या ख्रिस्ती समाजाने, म्हणजे गोव्यामध्ये असं सांगतात की केवळ हिंदूंना त्रास दिला असं नाही, तर ते ख्रिश्चन लोक जे आहेत त्या हिंदू बरोबर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरायला ज्याला GI टॅग मिळाला तो घनसाळ तांदूळ हा महाराष्ट्राचा नाही. घनसाळ तांदूळ बार्देस मधल्या सालिगाव यातला, कारण तुम्ही जर महादेव गोविंद रानडेचं पुस्तक, मी म्हणजे त्या भाताच्या संदर्भात कशासाठी सांगतो, कारण पक्षाचं जीवन जे आहे आपल्या डॉक्टर इरुच भरूचा यांनी ते सांगितलं. म्हणजे 40% आपल्याकडचं जे महारान आहे, ग्रासलँड आहे ती शिल्लक राहील. आणि या ग्रासलँड म्हणजे आपलं पूर्ण जीवन आपण जे खातोय ना त्यामध्ये बहुतांश सगळं हे तृण आहे, तृणपाती आहे, भात आहे, हे गवत आहे, बांबू आहे ज्याच्यावरती आपलं पूर्ण लैंगिक चक्र अवलंबून आहे. कारण जैन समाजामध्ये त्यांनी बंधनं घातलेली, ते साधूनी वगैरे अजिबात बांबू खायचा नाही, पण आपल्याला बंदी घातलेली. चिवार वगैरे आहे, चिवाराचे कोंब असतात, किंवा आदिवासी पट्ट्यामध्ये लेखामेडा म्हणून जे आहे तिथे गेला तर तो बांबू आहे, तर तो बांबू कधी खायचा, हे सगळे नियम आहेत. तर त्या महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती यांचं पुस्तक जर वाचलं तर त्यामध्ये त्यांनी भाताची वेगवेगळी नावं दिले. ते बहुतांश हे भाताचे प्रकार गोव्यामध्ये आढळतात. टंगसाळ, पंगसाळ, जिरेसाळ हे सगळे जे भात आहेत, किंवा घनसाळ ज्याला म्हणतात. घनसाळ आपल्याला खूप सुगंध येतो, बासुमती आपल्याला माहिती आहे, पण घनसाळ ज्याने जेवले त्यांना कळेल अन्न म्हणजे काय. अन्न हे पूर्ण ब्रह्म जाणी जे यज्ञ कर्म, असं जे आपल्या पूर्वजांनी म्हटलेलं आहे. हे सगळं आपण जाणून घेतलं पाहिजे. आता आपण ऊस लागवड करा,
परंतु त्याचबरोबर भाताची किंवा आपल्याकडे इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट ज्याला म्हणतो आपण, तो ज्वारी, जोंधळा, हे सगळं जर झालं तरच ते पक्षी जगतील. कारण आपण जर मी म्हणजे जवळजवळ 7 वर्षापूर्वी सोलापूरला गेलो माळढोक पाण्यासाठी, नांदला एकही माळढोक नाही आढळला. दाजेपूरला गेलो, भयानक परिस्थिती जंगलाची. काही मोजक्याच जागा ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला वाघ वगैरे पाहायला मिळतो, परंतु बाकीच्या ठिकाणी खूप बेकार परिस्थिती झाली. तर ती परिस्थिती, पक्ष्यांचं जीवन कसं सुंदर होईल, समृद्ध होईल, तरच माणसाचं जीवन सुंदर होईल. आणि यासाठी आपण सगळ्यांनी जर प्रयत्न केले तर मला वाटतं की आपलं जग खूप सुंदर होऊ शकतो. माझ्याबरोबर माझे 2 कार्यकर्ते आले. संकेत नाईक म्हणून एक छोटासा शिक्षक एका शाळेमध्ये दोडामार्ग तालुक्याच्या जवळ कोलपे म्हणून गाव आहे, तर त्या ठिकाणी तो शिकवतो. त्याने नक्षत्रवन निर्माण केलं आणि त्याच्या शाळेच्या परिसरामध्ये 125 पक्षी जे आहेत, वेगवेगळे पक्षी, त्याचं त्यांनी अभ्यास सुरू केला. वाईल्ड लाईफ किल म्हणजे पावसामध्ये किती प्राणी मरतात. कारण ह्या सगळ्या गोष्टी काही शिक्षकांनी सुरू केल्यात ना, तर समाजामध्ये संवेदना नावाची चीज जी आहे ती शिल्लक आहे. माझ्याबरोबर भारतभर भ्रमंती करणारा, पक्षाच्या संदर्भात निरीक्षण करणारा रमेश झरवेकर आहे. त्याचा जन्म एका डोंगर माथ्यावरच्या सुल्ल गावात झाला आणि लहानपणापासून तो पक्षी बघतच जगत आला. म्हणून आपल्या भारतातले जे सर्पतज्ञ आहेत, रोमुलस विटेकर, त्यांनी त्याला विचारलं की मला भुजंग तू दाखवू शकते? तर त्याने म्हटलं की या. आणि त्याला तो घेऊन मुलेच्या जंगलामध्ये गेला आणि तिथं भुजंग आहे, म्हणजे ज्याला आपण किंग कोब्रा म्हणतो, त्याचं किंग कोब्रा नाव नाही, राजनाग आपण त्याला चुकीचं नाव दिलं. तो भुजंग आहे आणि या भुजंगावरची गाणी आहेत. झोळबे नावाचं दोडामागच्या जवळ गाव आहे, तर त्या ठिकाणी भुजंगाची कथा जी आहे ती तुम्हाला काव्य शैलीमध्ये, महाराष्ट्रातली जशी वारली शैली आहे पूर्ण त्या सिंधुदुर्गवरती अन्याय केलेला आहे महाराष्ट्रात. वारली चित्रकला त्याचं महाराष्ट्रातलं नव्हे, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातलं शेवटचं मंदिर या झोळंबे गावातलं माऊलीचं मंदिर आता नष्ट होण्याच्या वाटेवर आहे. ते नष्ट झालं तर वारली चित्रकला ज्या पद्धतीने म्हणजे आज आपण तिचं अभ्यास करतो, तर कावी कला जी आहे त्या कावी कलेचा अभ्यास करण्यासाठी, त्याची प्रेरणा घेण्यासाठी आपल्याला काही माध्यम उपलब्ध नसणार आहे. त्या ठिकाणी जे पक्षी वैभव आहे, वेगवेगळे पक्षी त्याने कोरलेले आहेत त्या चित्रामध्ये. गणपतीची सुंदर सुंदर चित्र आहेत, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्ष्यांची चित्र आहेत. सगळे आपले देव जे आहेत ना ते झाडांशी, वृक्षवलीशी जोडलेले आहेत. म्हणजे संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, वृक्षवली आमास वगैरे वनचरे, किंवा बहिणाबाई चौधरी बोलला पपया पपया पपिया पक्षावरती. हे सगळं ना या मुलांना आपण लहानपणापासून, आता आपण मोबाईलच्या माध्यमातून काय शिकवतो, तर मोबाईल देतो आणि मुलं मग ते मोबाईल घेऊन जातात आणि मग सगळे प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून प्रत्येक आईने जर शरद आपटे सरांचं पुस्तक घेतलं आणि QR कोड स्कॅन करून त्यांना ही गाणी ऐकवली तर त्यांचं जीवन खूप सुंदर होईल. कारण ते असं आहे की माझं बालपण, मी ज्या परिसरामध्ये राहत होतो ना, तिथलं माझं बालपण हे वेगवेगळ्या पक्षांच्या संगीताने समृद्ध होतं. आणि त्यामुळे मला खूप या म्हणजे माझ्या परिसरातली गावाची नावं सुद्धा तशी डिचोली म्हणून आहे. ते डिचो नावाच्या किंगफिशर या धिवर पक्षी जो आहे त्याच्यावरती कुसुमाग्रजांनी अजरामर करणारी कविता लिहिली. तर तो धिवर पक्षी आमच्या तिकडे मोठ्या प्रमाणात आढळतो. 5 प्रकारचे किंगफिशर आपल्या गोव्यामध्ये पूर्वी आढळायचे. आज खूप बिकट परिस्थिती आली गोव्याची, ती दारूमुळे. म्हणजे वरना गुजरती कैसी शाम शराब जिसने बनाय उसे लाख सलाम असं म्हणतो आपण. ती दारू महाराष्ट्रातली लोक आणि गोव्यातले लोक याचा फरक जर करायचा तर त्यांना फक्त आमचं हुरा किंवा पेढी दिली तर तो लोटांगण नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे गोवा लोक येतात तर परदेशातून लोक जे येतात ती पक्षी पाहण्यासाठी. म्हणून तुम्ही अपघातात जर्मनीवरून हेन्स लेनर गोव्यात पोचला 30 वर्षापूर्वी. त्यांनी बर्ड्स ऑफ गोवा नावाचा ग्रंथ लिहिला. तो वाचला ना तर तुम्हाला कल्पना होईल. आणि आपण ज्याला पक्षी निरीक्षणातला फादर ऑफ बर्ड वॉचिंग असं ज्याला म्हणतो, तर ॲलन ऑक्टाव्ह ह्यूम यांना जास्तीत जास्त पक्षी जे आहेत जे पक्षी निरीक्षण करण्याचं खूप वेळ होतं आणि ते वेळ घेऊन ती गोव्यामध्ये अंजदेव म्हणून जे आहे, अंजदेवची देवी जी आहे ती आपल्याला देवी असो म्हणून जे रत्नागिरीमध्ये पाहायला मिळतं राजापूरच्या जवळ, तर तिथं आलेले आहे आर्यादुर्गा देवी. तर ती आर्यादुर्गा ज्या ठिकाणी होती पूर्वी जवळजवळ 350 वर्षापूर्वी, ते ठिकाण जे आहे छत्रपती संभाजी महाराज पण
म्हणजे कर्नाटकात जाताना तिथं त्या बेटावरती गेले होते. तर ते अंजदीव बेट जे आहे ते अंजदीव बेट पक्ष्यासाठी खूप प्रसिद्ध होतं. ॲलन ऑक्टॅव्ह ह्यूम तिथे थांबला होता आणि त्यांनी वेगवेगळ्या पक्ष्यांचं निरीक्षण केलं होतं, त्याची नोंद पण केली. असे वेगवेगळे म्हणजे आमचे डॉक्टर सलीम अली जे आहेत त्यांना गोव्याचा राज्य पक्षी जो आहे तो गोव्याच्या जंगलामध्ये आढळला आणि त्यामुळे गोवा सरकारने त्याला सन्मान दिला. म्हणजे रुबी थ्रोटेड रेड विस्कड येलो बुलबुल जो आहे तो पक्षी त्याला मुलेच्या जंगलामध्ये सापडला. आता महाराष्ट्राचा जो राज्य पक्षी आहे हा पक्षी तुम्हाला जर पाहायचा असेल तर खूप सुंदर असं म्हणजे एक देवराई आहे आपल्या तिळारीच्या खोऱ्यामध्ये, मेढा म्हणून गाव आहे. तर त्या नागनाथचं मंदिर आहे कदंबकाली. तर त्या ठिकाणच्या ह्या झाडावरती टेट्रामस नुडीफ्लोराची मोठमोठी झाडं आहेत. तर त्या ठिकाणी सकाळच्या वेळेला जर गेला तर हा हरियाल किंवा हरव जो आहे तो पिवळ्या पायाचा पक्षी जो आहे आणि हिरवे कबूतर जे आहे आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे खूप जीवन आपण ही झाडं जर जगवली ना तर पक्ष्याचं जीवन सुंदर होईल. कारण डोंगरी धनेशासारखा पक्षी जो आहे हा पक्षी केवळ तुम्हाला काही विशिष्ट प्रकारच्या म्हणजे टर्मिनेला स्पीसीस जे आहेत तर त्याच्यावरून पाहायला मिळतो. म्हणजे ज्याला आपण ऐन म्हणतो, ऐन वृक्ष किंवा किंदळ म्हणतो, हे सगळे वृक्ष त्यांचं रक्षण झालं पाहिजे. पाणथळ जागा ज्या आहेत त्यांचं रक्षण झालं पाहिजे. आपण जर खाडीची खाडी बघितली महाराष्ट्रामध्ये केवळ 3च रामसर साईट आहेत आणि पाणथळीच्या वेगवेगळ्या जागा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. मिठीला प्लास्टिकचा विळखा पडलेला आहे. कृष्णा नदी अंतिम घटिका, गोदावरीची परिस्थिती बिकट आहे. तर हे सगळं नदींचं सुप्त नदींच्या संदर्भातली जागृती या सगळ्या गोष्टी झाल्या तर निश्चितपणे जसं किरण पुरंदरेने आपल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे त्या सगळ्या पक्ष्यांचं जगणं समृद्ध होईल. आणि समृद्ध करण्यासाठी मी खूप असं व्यापार असतो, परंतु जेव्हा आदरणीय सुबोध कुलकर्णीचा फोन आला आणि त्यानंतर मला आदरणीय शरद आपटे यांनी फोन केला तेव्हा पहिल्याच याच्यात मी सांगितलं येतो म्हणून. कारण मला संघर्ष करणारी आणि पुराव्यानिशी लढणारी माणसं खूप आवडतात. कारण आपल्याकडे लोक लढतात आणि कोर्टात गेल्यानंतर कोर्ट म्हणतात नाही नाही हे मान्य नाही मला, कारण पुरावे नसतात ना. हे पुरावे गोळा करावे लागतात आणि ही माणसं पुरावे गोळा करतात. आता ते आपल्या म्हणजे गुगलच्या माध्यमातून त्यांचं कार्य जे काय आहे ते जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर वेगवेगळ्या गावाची माहिती गोळा करून ते घालतात. खूप मोठं काम आहे. कारण आपल्याकडे आपण मारलं ना गुगलवरती काहीच माहिती मिळत नाही. तर ही अधिकृतपणे माहिती गोळा करून ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात. आपटे सर करतात, आदरणीय जयंत सर करतात, ह्या सगळ्यांना वाघ सर करतात, ह्या सगळ्यांना मी सलाम करतो. आपले आदरणीय रवींद्र सर तो वारसा जो आहे तो आम्ही सृष्टी कवी जथा तार ते ध्वनी आम्हाला ज्ञानेश्वरी शाळा तार जागेत. मी या धरित्रीचा कवी आहे. गोरा सर मी या धरित्रीचा कवी आहे आणि त्यामुळे माझ्या कवितातून तुम्हाला स्पंदन जी आहे या धरतीची भेटतात असं रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलं. तोच वारसा घेऊन रवींद्र भोरा सर नद्या पक्षी यांचं वैभव जतन करण्यासाठी लढतात. त्यांनाही माझा नमस्कार आहे. तुम्हा सगळ्यांना नमस्कार.